पुन्हा ही महत्त्वाची बातमी ती म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचा 2 दिवसात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळते। हर्षवर्धन पाटील हे हाती तुतारी घेणार आहेत। शरद पवार यांच्याशी त्यांची भेट झाली। सिल्वर ओकवरती या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली आणि हर्षवर्धन पाटलांचा 2च दिवसात पक्षप्रवेश होणार आहे। हर्षवर्धन पाटील हातात तुतारी घेणार आहेत। उद्या त्यांची एक पत्रकार परिषद देखील होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत ते स्वतः भूमिका स्पष्ट करतील। मात्र अंकिता पाटील यांनी न्यूज 18 लोकमतला तशी माहिती दिलीच। त्याचसोबत हर्षवर्धन पाटील यांचा 2च दिवसात पक्षप्रवेश होणार आहे। ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत, हाती तुतारी घेणार आहेत। त्याआधी आज सिल्वर ओकवरती हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांना भेटण्यासाठी गेले होते। त्यांची चर्चा झाली शरद पवारांसोबत आणि आता त्यांनी हाती तुतारी घेण्याचा निर्णय घेतलाय। 2च दिवसात हा पक्षप्रवेश होईल आणि उद्या इंदापुरात पत्रकार परिषद देखील होणार आहे। या सगळ्या घडामोडींविषयी अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आहेत आपल्यासोबत। प्रशांत, काय अधिक सांगाल? हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार हे आता नक्की झालंय। आज सिल्वर ओकवरती जाऊन त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। इंदापुरात उद्या ते पत्रकार परिषद घेणार आहेत। अंकिता पाटील यांनी न्यूज 18 लोकमतला तशी माहिती दिली आणि येत्या 2च दिवसात हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होणार आहे। त्यामुळे आता लवकरच हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेतील। हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील। त्याआधी सिल्वर ओकवरती त्यांची भेट झाली। त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी न्यूज 18 लोकमतला देखील तशी माहिती दिली आणि याची अधिकृत घोषणा उद्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील करतील। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांची उद्या पत्रकार परिषद होणार आहे आणि 2च दिवसात त्यांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड म्हणावी लागेल। हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करतायत। त्याआधी सिल्वर ओकवरती त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। 2च दिवसात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। ते हाती तुतारी घेतील। उद्या त्यांची एक पत्रकार परिषद होणार आहे आणि आज शरद पवारांसोबत चर्चा झाल्यानंतर उद्या पत्रकार परिषदेत ते या निर्णयाची घोषणा करू शकतील। मात्र त्याआधी अंकिता पाटील यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली माहिती ती म्हणजे उद्या इंदापुरात पत्रकार परिषद होईल। मात्र 2च दिवसात त्यांचा शरद पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश होईल। अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय याबद्दल अधिक? विधानसभा निवडणूक तोंडावर आली, आणखीन राजकीय आखाडा महाराष्ट्रात चांगलाच रंगायला लागलाय। म्हणजे की आपण म्हणतो ना की कसलेले पैलवान शरद पवार यांनी हा एक मोठा डाव टाकला असं आपल्याला म्हणता येईल। बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार निवडणूक लढवणार का अशा प्रकारची चर्चा सुरू होती। सुरक्षित मतदारसंघ म्हणून इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार यांनी निवडला अशा प्रकारची माहिती समोर येत होती आणि त्याच ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांनी, आपल्याला माहिती की गेल्या खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये ते आमदार होऊ शकले नाही, पण यंदा मात्र कंबर कसली आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये शरद पवारांचं तुतारी चिन्ह हे स्वीकारून हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांच्या विरुद्ध तुतारी फुंकणार याच्यावर आता जवळजवळ शिक्कामोर्तब झालं असं आपल्याला नक्की म्हणता येईल। ही राजकीय आखाड्यातली कुस्ती आहे आणि या कुस्तीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पवारांचे नवीन डाव सगळे समोर येत आहे। आपल्याला माहिती की खरं तर 2 दिवसापूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरनं कमळ चिन्ह जे होतं ते हटवलं होतं। त्याच्यामध्ये कमळ चिन्ह, माजी मंत्री, त्यानंतर सहकार परिषदेचे अध्यक्ष या 3 गोष्टींचे उल्लेख होते। आता मात्र कमळ चिन्ह गायब आहे। सहकार परिषदेचं पद जे त्यांच्याकडे सरकारकडे मिळालंय, केंद्र सरकारकडे मिळालंय, ते कायम आहे। माजी मंत्री हे सुद्धा कायम आहे आणि पुन्हा एकदा इंदापूरमधनं कुस्तीच्या आखाड्यात, म्हणजे आता ही निवडणुकीची कुस्ती, विधानसभेची कुस्ती या आखाड्यात उतरणारे जे स्पष्ट संकेत दिले त्यांच्या मुलीनं सुद्धा अर्थात यावेळी अनेक वेळा स्पष्ट नाराजी हर्षवर्धन पाटील यांच्यावर बोलून दाखवली होती। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे मताधिक्य वेगवेगळ्या मतदारसंघात मिळत होते, आणखीन त्यावेळेस सुद्धा अस्वस्थ असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या
राजकीय बदलाचे संकेत हे त्यांच्याकडनं सुद्धा जितके आले त्यापेक्षा अधिक त्यांची मुलगी अंकिता पाटील यांच्याकडनं सुद्धा आले होते। वेगवेगळ्या प्रकारचं राजकीय समीकरण कसं असतं पहा। अजित पवार बारामती हा त्यांचा सुरक्षित विधानसभा मतदारसंघ, इंदापूरमधनं उभे राहू शकत होते। हर्षवर्धन पाटील पुन्हा इंदापूरमधलं मैदानात उतरले आणि कोणाच्या माध्यमातून तर तुतारी शरद पवार यांच्या माध्यमातून। म्हणजे राजकीय आखाड्यातला खरा मल्ल कसलेला मल्ल मीच, हा शरद पवार यांनी हा अशा प्रकारे टाकलेला डाव असं आपल्याला स्पष्ट नक्कीच म्हणता येईल। वेगवेगळे राजकीय नातेसंबंधाचे समीकरण सुद्धा आपल्याला माहिती आहे। हर्षवर्धन पाटील यांची सोयरीक ही चक्क ठाकरे कुटुंबाशी सुद्धा आहे। म्हणजे मविया आघाडीमध्ये असलेलं ठाकरे कुटुंब, आणखी त्याचबरोबर शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर हर्षवर्धन पाटील जे निवडणुकीच्या रिंगणात उतरताय, येत्या दिवसामध्ये अनेक वेगवेगळ्या राजकीय कुस्त्या, राजकीय आखाडे रंगणार याची ही नांदी आपल्याला नक्कीच म्हणता येईल। श्वेता, बिलकुल। या सगळ्या विश्लेषणासाठी धन्यवाद प्रशांत।